नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. वेगळे रंग आयुष्याचे भाग 56. असेच 2-3 दिवस निघून गेलेत. या दिवसात अमूने शर्वशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला, पण यावेळेस शर्व खूप जास्त हर्ट झाला होता. शर्वसोबत बोलणं न झाल्याने अमू तशी नाराजच होती, पण तिने तिची नाराजी चेहऱ्यावर येऊ दिली नाही. राधिका आणि तिची पूर्ण फॅमिली खूप खुश होते. अमूने तिच्यामुळे त्यांच्या आनंदात विरजण पडणार नाही याची काळजी घेत लग्नाच्या सर्व गोष्टी आनंदाने करत होती. इकडे अभयच्या घरामध्ये शर्व, अभय आणि अखिल बसलेले असतात. काय रे, अमू कुठे आहे? 2-3 दिवसांपासून दिसलीच नाही. कॉल पण केला मी तिला, पण कनेक्टच नाही झाला. अखिलने शर्वला विचारलं. ती तिच्या फ्रेंडच्या लग्नाला गेली आहे. शर्व म्हणाला, ओके, पण असं कुठे गेली आहे जिथे कॉल पण नाही लागत? अखिल म्हणाला, नाही माहीत. शर्व, नाही माहीत म्हणजे तुझी बायको कुठे गेली आहे हे माहीत नाही तुला? अखिल म्हणाला, हो, नाही माहीत मला कुठे गेली आहे माझी बायको ते. कळलं तुला की अजून दुसऱ्या भाषेत सांगू? शर्व रागातच म्हणाला, अरे चिडतोय कशाला? मी तर सहजच विचारलं. अखिल, हे सहजच होतं? हां, सहजच होतं का? मुद्दामून करतोय ना तू? आला असेल तुला तिचा कॉल किंवा मेसेज, हो ना? सांगितलं असेल तिने तुला, मी बाहेर जाते आहे, काळजी नको करू म्हणून. मला सोडून बाकी सर्वांना सांगितलंय तिने. शर्व रागात म्हणाला, नाही अरे, असं नाही आहे. तू एवढा का चिडतोय? आणि अखिलला काही कळत नव्हतं. का चिडतोय म्हणजे? माझी बायको मला न सांगता कुठेतरी निघून गेली. कशी गेली आहे, कोणासोबत गेली आहे, कुठे गेली आहे, मला काहीही माहिती नाही. आज 4 दिवस झालेत. काय वाटत असेल मला? बोल ना. माझी वाईफ, जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम करतो, ती माझ्यासोबत असं वागते. काय करावं मी? शर्व म्हणाला. शर्व, अरे, अखिलला काय बोलावं काही कळलं नाही. खूप हेल्पलेस वाटतंय यार. आजपर्यंत कधीच कुणाकडे साधं बघितलं पण नाही. इतक्या मुली मागे पुढे करायच्या, पण कधीच त्या गोष्टीचा फायदा घेतला नाही. लग्नच करायचं नव्हतं यार मला, पण अमेया आली आणि सर्वच चेंज झालं. खूप गुंतलोय मी तिच्यात, पण तिचं काही कळतच नाही. मान्य आहे ना यार, तिचं हेच एज आहे मनमोकळं जगण्याचं, फुलपाखरासारखं बागडण्याचं. मग मी कुठे अडवतोय तिला? तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या चेहऱ्यावर असणारी स्माईल बघण्यासाठी काहीही करायला तयार असतो मी. माझ्या सर्व इच्छा, अपेक्षा बाजूला ठेवल्यात मी फक्त तिच्यासाठी. आता तर मला असं वाटतंय, शत्रूची गोळी हृदयाच्या जवळ न लागता सरळ हृदयातच लागायला पाहिजे होती. शर्व म्हणाला. वेडा झालाय का शर्व? काही काय बोलतोय? अभय शर्वचं बोलणं ऐकून म्हणाला. रिलॅक्स शर्व, अमेया फक्त तुझी आहे. ती जेवढी तुझ्यापासून दूर जाण्याचा ट्राय करेल तेवढीच तुझ्या जवळ येईल. तुमचं सोबत असणं नॉर्मल नाही आहे, स्पेशल नातं आहे तुमचं. इतके दिवस वाट पाहिली, अजून काही दिवस वाट बघ. खूप छान असणार आहे तुझं मॅरिड लाईफ. नको एवढा ताण घेऊस. अखिल शर्वला समजावत म्हणाला. हो शर्व, आणि अमेया वहिनी पण तुझ्यावर प्रेम करते, दिसतं ते तिच्या डोळ्यात. तुझ्यासोबत असताना हरवते ती तुझ्यात, मी स्वतः बघितलं आहे. अभयही म्हणाला. काय माहीत काय वाटतं तिला माझ्याबद्दल ते, पण सर्व तिच्या इच्छेनेच होईल. तिला माझ्यासोबत राहायचं असेल तर चांगलंच आहे, पण जर तिला नको असेल तर मी तिला मोकळं करायला तयार आहे. शर्व उठून गॅलरीत जात म्हणाला.
शर्या, मार खाशील तू माझ्या हातून. काय बोलतोय कळतंय का तुला? अखिल शर्वकडे जात म्हणाला. अखिल थांब, काय करतोय? तो त्याच्या सेन्समध्ये नाही आहे सध्या. अभयने म्हटलं. कसा बोलतोय यार हा? हा तोच शर्व आहे का जो त्याच्या हुशारीसाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो? अखिल म्हणाला. हो हो, तू किती पॅनिक होतोय? सर्व ठीक होईल यार. अभयने म्हटलं. कसा नको पॅनिक होऊ यार? एकीकडे माझा अतिशय जिवलग मित्र आहे आणि दुसरीकडे माझी लाडकी लहान बहीण. मला बस त्या दोघांना खुश बघायचं आहे. अखिल म्हणाला. डोंट वरी अखिल, ते दोघे सोबतच खुश राहतील. तो सध्या तिच्या काळजीने असा वागतोय. एकदा ती भेटली ना की होईल तो ठीक. तिला बघितलं तरी तो शांत होईल. अभय म्हणाला. तसंच हो. अखिल सुस्कारा टाकत म्हणाला. अमू, काय झालं बाळा? अशी का बसली आहे? राधिकाने शांत बसलेल्या अमूला म्हटलं. दी, कसं तरीच होतंय ग मला. सारखं मन भरून येत आहे. मोठ्याने रडावंसं वाटतंय. अमू राधिकाला म्हणाली. शर्वराव बोलले नाहीत का अजून? राधिकाने विचारलं. अमू नाही मध्ये मान हलवते. तिचे डोळे भरून आले होते. अगं, राधिका काही बोलणार तोच अमू तिला मिठी मारून रडायला लागते. मला बोलायचं आहे त्यांच्याशी. मला खूप आठवण येते त्यांची. अमू रडत रडतच म्हणाली. खूप प्रेम करतेस ना शर्वरावांवर? राधिकाने स्माईल करत म्हटलं. हो. अमूने होकार दिला. मग का अशी वागतेस ज्यामुळे तुला पण त्रास होतो आणि त्यांना पण? हे असं न सांगता येणं बरोबर होतं का तुझं? किती काळजीत असतील ते, तू मिसिंग आहे म्हटल्यावर. कळतंय का बाळा तुला? राधिकाने म्हटलं. हो, चुकलं माझं. मी नव्हतं असं वागायला. त्यांना सॉरी बोलायचं आहे, पण ते बोलतच नाही आहे माझ्याशी. अमू म्हणाली. काय झालं? अमू तुम्ही का रडताय? सारिका तिथे येत म्हणाली. अहो वहिनी, राधिका सर्व सांगते. आता शर्वराव रुसलेत मॅडमवर म्हणून मग रडताय. राधिकाने म्हटलं. मग त्यांचा रुसवा काढा ना तुम्ही. भेटा त्यांना. नवऱ्याचा रुसवा कसा काढायचा हे तर माहितीच असेल ना तुम्हाला? सारिकाने म्हटलं. नाही माहीत मला. पहिल्यांदाच तर चिडलेत ते. अमू म्हणाली. ओ, लग्नाला 3 इयर्स झालीत तरी यांना काहीच माहीत नाही आहे. नाहीतर राधिका ताईसाहेबांना बघा, लग्नाच्या आधीच सर्व येतं त्यांना. सारिका म्हणाली. वहिनी साहेब, काहीही काय बोलताय हो? राधिका लाजून म्हणाली. बरं, शर्वरावांना इथे बोलवायचे का? लग्न पण अटेंड होईल आणि तुमच्यातले प्रॉब्लेम पण संपतील. राधिका अमूला विचारत होती. नाही येणार ते. अमू हळूच म्हणाली. का? आम्ही तुमच्या दादासाहेबांना सांगतो, ते स्वतः जातील त्यांना घ्यायला. सारिकाने म्हटलं. तसं नाही हो वहिनी. त्यांना त्यांच्या सरांच्या मुलाचा, जो त्यांचा फ्रेंड पण आहे, त्यांच्या लग्नाला जायचं आहे. मला पण ते तिथंच चल म्हणत होते. अमूने सांगितलं. इट्स ओके अमू, त्यांना थोडा टाईम दे. लग्न होईपर्यंत त्यांचा राग पण थोडा शांत होईल. चल आता थोडं फ्रेश हो. राधिकाने म्हटलं. अमूने होकार दिला. दुसऱ्या दिवशी शर्व आणि त्याची पूर्ण टीम लग्नाला जायला निघणार होते. मेजर राम स्वतः त्यांच्या फॅमिलीसोबत आणि रिलेटिव्हला घेऊन सर्वांसोबत जाणार असतात. सर्व सोबतच निघतात.
शर्वचा मूड खराबच असतो. आणि अभय सारखे त्याच्या सोबतच असतात. त्याची मनस्थिती त्यांना कळत असते, म्हणून ते शर्वची काळजी घेत असतात. सर्व टीम सोबत सोनल पण असते. ती शर्ववर नजर ठेवून असते. तिला कळतं नक्की काहीतरी झालंय म्हणून. ती फक्त चान्स शोधत असते शर्वसोबत बोलण्याचा. अमूला सोडून जवळपास सर्वच लोक आलेले असतात. सर्व अगदी आनंदातच होते. अमू असायला हवी होती यार. खूप मज्जा आली असती. तिच्याशिवाय हा प्रवास चांगला नाही वाटत आहे. नील म्हणाला. खरंय, अमू हवी होती. ही मुस्कान पण तिच्या देव सोबत आहे. आपण तिघे बोर होणार यार, विशाल म्हणाला. हो मग आपल्या दोघी रेडिओ नसल्यावर बोर तर होणारच, नील ही म्हणाला. त्यावर विशाल हसायला लागला. हे गाईज, लुक ॲट देअर, शर्व सर. डेव्हिडने त्या दोघांचं लक्ष शर्वकडे वेधून घेतलं. किती नाराज दिसताय सर, नील शर्वला पाहून म्हणाला. हो, होईल सर्व ठीक, विशाल म्हणाला. तसं नील आणि डेव्हिडने होकारात मान हलवली. हॅलो सर, शर्व मेजर रामजवळ येत म्हणाला. ओ हॅलो कॅप्टन, कम हिअर, युअर आंटी इज वेटिंग फॉर यू, मेजरने म्हटलं. हॅलो आंटी, शर्व हसूनच म्हणाला. शर्व, कसा आहेस बेटा तू? आणि माझी सून कुठे आहे? भेटायचं आहे मला तिला. निधी म्हणजेच मिसेस राम शर्वला म्हणाल्या. ॲक्च्युली आंटी, ती तिच्या फ्रेंडच्या लग्नाला गेली आहे म्हणून. शर्व बोलता बोलता थांबला. ओ ठीक आहे, पण नंतर नक्कीच भेटव तिला हं, निधीने म्हटलं. हो नक्कीच, मी आलोच निखिलला भेटून, असं बोलून शर्व तिथून निघून गेला. हे नवरदेव तर खूपच एक्साइट दिसतोय त्याच्या नवरीला आणायला. शर्व, हो म्हणजे काय, कधी एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला मी माझी बनवतोय असं झालंय मला. बाय द वे, वहिनी कुठे आहे? आता तर भेटव यार वहिनीला. तुझी वाईफ आहे म्हटल्यावर काहीतरी खासच असणार, पण साधी ओळख तर करून देऊ शकतो ना यार तू. निखिल शर्वला म्हणाला. असं काही नाही आहे यार, ती नाही आली आहे. म्हणजे तिला पण तिच्या फ्रेंडचं वेडिंग अटेंड करायचं होतं म्हणून ती तिथे गेली आहे, शर्व म्हणाला. ओके बॉस, पण नंतर भेटवशील नक्की हं, निखिलने म्हटलं. हो, शर्व हलकेच हसला. अहो नवरदेव, आम्ही पण आहोत म्हटलं लाईनमध्ये, अभय म्हणाला. OMG, ACP अभय शिंदे, तुम्ही लाईनमध्ये कुठे? तुमच्यापासूनच लाईन सुरू होते. चला लवकर भेटवा मग तुम्हीच, निखिलने म्हटलं. कोणाला? अभय विचार करत म्हणाला. वहिनीला आणि कोणाला, निखिलने म्हटलं. वहिनी नाही आली आहे बोलला तर शर्व तुला, अभय म्हणाला. अबे मंद, मी मिसेस शर्वबद्दल नाही तर मिसेस अभयबद्दल बोलतोय, निखिल त्याला म्हणाला. उडव साल्या तू पण माझी. मी बिचारा सिंगल आहे आणि बायकोला कुठून भेटवणार, अभय म्हणाला. तसं निखिल हसायला लागला. बायको तर नाही आहे, पण याला भेट, हा पण आपला जिगरी आहे, माझा दिल्लीवाला फ्रेंड आणि शर्वचा साला, अखिल ओळख करून देत म्हणाला. शर्वसोबतच काम करतो, हँडरायटिंग एक्सपर्ट आहे अखिल, अभय म्हणाला. ओ हॅलो अखिल, निखिल स्माईल करत म्हणाला. हॅलो, कॉंग्रॅस्ट, अखिल ही म्हणाला. थँक्यू. ए निखिल, चल, काही विधी करायच्या आहेत निघायच्या आधी, निखिलची आते बहीण
त्या तिघांकडे येत म्हणाली, हो ताई, आलोच. गाईज, मी येतोच, एन्जॉय. निखिल असं बोलून त्याच्या बहिणीसोबत गेला. काय रे निखिल, हे सर्व मुलं तुझी फ्रेंड आहेत का? आते बहिणीने विचारलं. हो ग, का, काय झालं? निखिलने म्हटलं. काही झालं नाही रे, पण काय हँडसम आहेत सर्व, एकाहून एक. असं परफेक्ट मॉडेलसारखे, बॉडी वगैरे सर्वच. निखिलची आते बहीण निखिलला म्हणाली, त्यांचं सोड, माझं बघ, मी नाही आहे का हँडसम? निखिल म्हणाला, हो आहे ना, पण ते जरा जास्तच. बघशील हं, नाहीतर तुझ्या लग्नात तुला कोणी बघणारच नाही, सर्व तुझ्या फ्रेंड्सलाच बघतील. हसतच ती म्हणाली, काय ग ताई, जिजूंना सांगू का, तू डोळे शेकते इथे? निखिल ही हसत म्हणाला, गप्प बस, चल. काही वेळातच ते सर्व एका लक्झरियस ट्रॅव्हलमध्ये बसून प्रवासाला निघाले. निखिल एक यशस्वी उद्योजक होता, त्यामुळे सर्व काही अलिशान होतं. काही तासांच्या प्रवासाने ते लग्नघरी पोहोचलेत. तिथे सर्वांची अतिशय उत्तम सोय करण्यात आली होती. त्यांना तिथे पोहोचायला रात्र झाल्याने सर्वजण त्यांच्या त्यांच्या रूम्समध्ये आराम करत होते. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या विधींना सुरुवात होणार होती. सर्व वऱ्हाडी मंडळी मंडपात हजर होते. खूप मोठ्या मैदानात अतिशय सुंदर मंडप टाकलेला होता. सर्व काही अगदी राजेशाही होतं. सर्वजण खूप एन्जॉय करत होते. तिथे एका साईडला खूप मोठा पडदा लावलेला होता. या बाजूला सर्व वऱ्हाडी होते. इकडच्या लोकांना त्या बाजूला काय आहे ते दिसत नव्हतं. सर्वजण छान एकमेकांशी बोलत होते. काही वेळाने तिथे काही लोक छोट्या गाड्यांमध्ये सुंदर असे कलरफुल फ्लावर्स घेऊन आलेत आणि ते पडद्याच्या बाजूला घेऊन गेलेत. त्यामुळे पडदा बाजूला केला गेला आणि त्यामुळे इकडच्या लोकांना त्या बाजूला असणारा भव्य असा राजवाडा दिसला, जो छान सजवलेला होता. बरेच लोक सजावटीचं काम करत होते. तिथेच एका साईडने स्टेज डेकोरेशनचं काम चालू होतं. एक मुलगी उभं राहून इन्स्ट्रक्शन देत होती. त्यानुसार बाकी लोक कामं करत होते. हे गाइस, लुक एट दैट गर्ल, वो मिस अमेया की तरह दिख रही है या फिर वही है? सोनिया त्या मुलीला पाहून म्हणाली. ओह एस, वही है, लेकिन वो यहाँ पर क्या कर रही है? वो तो नहीं थी हमारे साथ. रॉनी म्हणाला, मैंने तो सुना था वो उसकी फ्रेंड की मैरिज में जाने वाली है. शर्मा ने म्हटलं, हाँ सच सुना था, लेकिन वो यहाँ आकर वेडिंग प्लानर का काम कर रही है. आप लोग यही रहो, मैं बस कुछ देर में आती हूँ. सोनल असं बोलून शर्व जिथे होता तिथे आली. हॅलो बॉईज, सोनलने म्हटलं. शर्वने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तू इथे का आली आहे? अखिल म्हणाला. शर्व, छान डेकोरेशन आहे ना इथलं, कसं वाटलं तुला? मला तर खूपच आवडलं. म्हणून मी असा विचार करत होते की आपल्या लग्नाच्या डेकोरेशनची जबाबदारी पण इथल्याच वेडिंग प्लॅनरला द्यावी. आणि या अखिलची बहीण आहे म्हटल्यावर ती आपल्याला डिस्काउंट पण देईलच की. सोनल छद्मी हसत म्हणाली. पहिली गोष्ट तर शर्वचं तुझ्याशी लग्न होणं या जन्मात तरी शक्य नाही आहे. आणि दुसरं म्हणजे अखिलच्या कोणत्या बहिणीबद्दल बोलते तू, जी वेडिंग प्लॅनर आहे? अभय म्हणाला. होईल रे आमचं लग्न. तुम्ही दोघेच सर्वात जास्त नाचणार आमच्या वरातीत. आणि अखिलची बहीण वेडिंग प्लॅनर आहे हे माहीत नाही तुम्हाला? कमाल आहे, सोनल म्हणाली. शर्व, बघ ना, म्हणजे आपल्या लग्नाचं असं छान होर्डिंग लावूया आपण, सोनल वेड्स शर्व, आणि खाली वेडिंग प्लॅनर म्हणून
मिस अमेया महाजनचं नाव. कसं वाटतं? छान ना? सोनलने म्हटलं. अमूचं नाव ऐकून शर्वने तिच्याकडे रागात बघितलं. ए, चल निघ इथून. विनाकारण अमूचं नाव नाही घ्यायचं, अखिल म्हणाला. अरे, विनाकारण कशाला? ते बघ तिकडे, तुझी बहीण कशी कामं करते. जे दिसलं तेच तर मी म्हटलं. सोनल तोंड वाकडं करत म्हणाली. अमू इथे आहे? अखिल आश्चर्याने म्हणाला. ते तिघेचे तिघे अमूकडे बघायला लागले. अजूनही अमू तिथे काम करणाऱ्या लोकांना इंस्ट्रक्शन देत होती. तिला तिथं बघून शर्वच्या डोळ्यात संमिश्र भाव उमटले. अभयने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. गाईच, मी बघून येतो तिला काय करते इथे ते. अखिल असं बोलून अमूकडे जायला लागला. तो त्या पडद्यापर्यंत आला, पण तिथे असणाऱ्या गार्ड्सनी त्याला थांबवलं. सॉरी सर, पण तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पाहुण्यांची सर्व व्यवस्था इथेच या बाजूला केलेली आहे. तिकडे जाण्याची परमिशन फॅमिली सोडून बाकी कोणालाच नाही आहे, गार्ड नम्रतेने म्हणाला. ओके. अखिल, काय रे, परत का आलास? अभयने विचारलं. परमिशन नाही आहे म्हणे तिकडे जाण्याची. फक्त रॉयल फॅमिली मेंबर्सच जाऊ शकतात तिथे, निखिलने सांगितलं. ओह वाव, काय सीन आहे. बघ रे निखिल, सारख्या उड्या मारत राहतो ना, जरा स्वतःच्या बहिणीकडे पण लक्ष देत जा. बघ कशी हसून बोलते त्या माणसाशी. सोनल तोंड वाकडं करत म्हणाली. वेटर. येस सर, काय आणू तुमच्यासाठी? वेटर स्माईल करतच म्हणाला. काही नको. ते तिकडे उभे आहेत ते कोण आहेत, सांगू शकता का तुम्ही? अभयने वेटरला विचारलं. हो, ते इथले युवराज आहेत. त्यांना सर्व दादासाहेब बोलतात. वेटर म्हणाला. ओके, थँक्यू. अभय म्हणाला. ओ, डायरेक्ट युवराजला पटवलं वाटतं, सोनल हसतच म्हणाली. सोनलचं बोलणं ऐकून शर्व रागाने लाल झाला होता. ए बाई, चल निघ इथून. दुसरीकडे जाऊन तुझं तोंड चालव, शर्व तिला रागातच म्हणाला. मला काय, पण तिच्यासाठी मला नाही म्हणतोय ना तू? पण बघ, ती तरी कुठे तुझी आहे ते. सोनल असं बोलून तिथून निघून गेली. शर्व, शांत हो. अमूवर विश्वास ठेव यार, अखिलने म्हटलं. माझा आहेच तिच्यावर विश्वास. ती कधीच चुकीचं काम नाही करणार. पण ती इथे काय करते आहे आणि मला न सांगता जाण्याचा जाब तर मी तिला विचारणारच, शर्व म्हणाला. हो, नक्कीच बोल तिच्याशी, पण जरा शांततेत घे, अभय म्हणाला. तसं शर्व हुंकारला. शर्व पुढे काही बोलणार तोच समोर अमू स्टेजवरून पडताना दिसली. तिला तसं खाली पडताना बघून शर्वचा जीवच जायचा बाकी होता. पण अमू पडणार तोच तिला दादासाहेबांनी स्वतःकडे ओढून घेतलं. त्यामुळे अमूचा पाय ट्विस्ट झाला. लक्ष कुठे आहे अमेया तुमचं? पडले असता आता खाली, दादासाहेब म्हणालेत. माझा पाय. अमू, काय झालं पायाला? ओह, ट्विस्ट झाला वाटतं. हे सर्व सोडा तुम्ही आणि रूममध्ये जाऊन आराम करा. इथे किती लोक आहेत कामं करायला. पण नाही, तुम्हाला तर सर्व स्वतःचंच करायचं आहे. चला आता, दादासाहेब चिडून म्हणाले. नाही चाललं जात आहे, दुखतोय पाय खूप आणि तुम्ही मलाच ओरडताय. अमू, ओके प्रिन्सेस, प्लीज रडू नका. सॉरी, आता नाही काही बोलत. चला, मी हेल्प करतो, दादासाहेब हळूच म्हणाले. हो, नाही नाही जमत आहे,
मी जरा बसते इथे, थोडं बरं वाटलं की जाऊ. अमू म्हणाली, इथे कुठे बसणार तुम्ही? मी उचलून घेतो तुम्हाला. बहिणीला उचलू शकतो, एवढी तर शक्ती आहेच माझ्यात. काय? दादासाहेब म्हणाले. दादासाहेब पण? अमू बोलता बोलता थांबली. शांत रहा, असं बोलून दादासाहेबांनी अमूला उचलून आत घेऊन गेले. आणि हे सर्व पाहून शर्वच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याचे डोळे आग ओकत होते. मी जातोय तिच्याशी बोलायला. तुम्हा दोघांना यायचं असेल तर या, नाहीतर इथेच एन्जॉय करा. शर्व खूपच चिडला होता. अरे, असं कसं? हनुमान आणि लक्ष्मणाला सोडून श्रीराम सीतामाताला घ्यायला कसे जातील? चल, आम्ही पण येतोय, अखिल म्हणाला. शर्व काही न बोलता फक्त बघत होता. पण आज जायचं कसं? अभय विचार करत म्हणाला. 1 मिनिट, असं बोलून अखिल तिथे लावलेल्या पडद्यांच्या सपोर्टजवळ आला. त्याने हळूच तो सपोर्ट काढून टाकला. तसा पडदा एका साईडने खाली पडला आणि त्यामुळे तिथे थोडा गोंधळ झाला. अखिलने शर्व आणि अभयला इशारा केला तसं ते तिघं त्या गोंधळाचा फायदा घेऊन आत घुसलेत. तोच गोंधळ ऐकून दादासाहेबांनी अमूला पोर्चमध्ये असलेल्या चेअरवर बसवून ते काय झालं ते बघायला बाहेर गेलेत. अमूला कसला तरी आवाज आला. तिने कानोसा घेत विचारलं, कोण आहे तिकडे? अमू. कोणीच काहीच बोललं नाही. हे पाहून अमू उठून हळूहळू काही पावलं चालत जात होती. ती अजून पुढे जाणार तोच तिला कोणीतरी जोरात ओढलं. अमू घाबरून जोरात ओरडणार तोच एका दणकट हाताने तिचं तोंड बंद केलं. समोरच्या व्यक्तीला पाहून तिचे डोळेच मोठे झालेत. काय सुरू आहे हे सर्व? काहीच कळत नाहीये. डोंट वरी, पुढच्या भागात कळेलच काय आहे ते. कथा आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.